संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन धागेदोरे समोर येत आहेत. त्यात भाजप आमदार सुरेश धस यांच्या आरोपांची मालिका देखील सुरूच आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरच खंडणीची डील झाल्याचा आरोप सुरेश धसांनी केला होता. त्यानंतर संतोष देशमुखांची हत्या झाली. त्यामुळे सुरेश धसांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या सर्व घडामोडीनंतर आता माझं हृदय सांगतंय धनंजय मुंडे यांचा हत्या प्रकरणात हात नसेल, असं मोठं विधान सुरेश धस यांनी केलं आहे. त्यांच्या विधानाने खळबळ माजली. भाजप आमदार सुरेश धस यांची TV 9शी मुलाखत पार पडली होती. या मुलाखतीत धसांनी हे मोठं विधान केलं. आकाचे म्हणजेच वाल्मिक कराड आका धनंजय मुंडे खंडणीच्या बैठकीत होते, पण संतोष देशमुख हत्या प्रकरणातला त्यांचा धनंजय मुंडेंचा हात असेल असं मला वाटत नाही, कारण वसुली वगैरे हेच करायचे. त्यामुळे आता इतक्या लवकर त्यांच्या हत्येत सहभाग असेल असं सांगता येत नाही, असं मोठं विधान सुरेश धस यांनी केलं आहे. पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की या हत्या प्रकरणात आका आहे, पण आकाचा आका यांचं इतक्या लवकर नाव घेणार नाही. यासाठी थोडं थांबावं लागेल. इतक्या लवकर त्यांना लगेच आरोपी ठरवणे योग्य नाही, परंतु राजीनामा मात्र त्यांनी दिला पाहिजे, हे माझं प्रामाणिक मत आहे. त्यांना राजीनामा द्यायला अजित पवारांनी भाग पाडावं असं मला वाटतं, अशी भूमिका देखील सुरेश धस यांनी मांडली. आकाच्या आकाने म्हणजे धनंजय मुंडेंचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याला जेलवारी झाली पाहिजे, पण मोठ्या आकाने म्हणजे धनंजय मुंडे यांनी व्हिडिओ पाहिला असेल असं मला वाटत नाही. माझं हृदय सांगतं धनंजय मुंडेंनी तो व्हिडिओ पाहिला असे मला वाटत नाही, पण आकाने 100% पाहिला असेल, असे देखील सुरेश धसांनी स्पष्ट केलं आहे.